सो लेट स्टार्ट. भाई माहीत आहे भाई, 1-2 दिवस झाले व्हिडिओ नाही राहिले, पण आता चालू करू राहिलो. तर विषय ऐकून घ्या. एक म्हणजे मी समजून राहिलो, पहिले कोणाच्या मॅचवर बोला, तर पहिले आपण आपल्याच मॅचवर बोललं तर बरं राहते. गोष्ट अशी आहे, काल मॅच होती इंडियावरची USA ची. मस्त मॅच झाली, एक नंबर मॅच झाली, तडाख्याची मॅच झाली, काही विषय नाही आहे. कोणी म्हणत असन की बा इंडियाची पुरी बॅटिंग कोलॅप्स झाली वगैरे वगैरे, समजा सगळेजण हारले, म्हणजे सगळ्यां एकही जण उभा नाही राहिलं. म्हणजे बरोबर आहे त्यांचंही की बा उभं तर राहायला पाहिजे होतं. हे तर चुकलंच आपलं, बॅटिंग कोलॅप्सला खतरनाक झालं आपला. पण एक पॉझिटिव्ह पॉईंट असा आहे या बॅटिंग कोलॅप्समध्ये किंवा त्या मॅचमध्ये की भाई आपला आताच झाला कोलॅप्स आणि एक झटका आपल्याला पाहिजे होता. तसं सगळं चांगलं 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 नाही वाटत, आपण हारलो नाही, पण आपल्याला एक झटका पाहिजे होता. प्रत्येक मॅचमध्ये 270 नाही बनत, प्रत्येक मॅचमध्ये 250 नाही बनत, पण प्रत्येक मॅचमध्ये ही एक गोष्ट खरी आहे की प्रत्येक मॅचमध्ये असंही कोलॅप्स नाही होत. ठीक आहे, कोलॅप्स व्हायचा होता एक वेळा, तो होऊन गेला, विषय संपला. तर आता सगळेजण होशमध्ये आले की भाऊ नाही भाऊ, सगळी दिवाळी दररोज नसते, आपल्याला दररोज वर्षातून एक वेळा दिवाळी असते. तर आता चिल पिला, आता काही टेन्शनचं काम नाही. आता पुऱ्या टुर्नामेंटमध्ये काही प्रॉब्लेम होणार नाही, जे काही प्रॉब्लेम व्हायचे होते ते कालच होऊन गेले. झालेलं खतरनाक प्रॉब्लेम, तो काही विषय नाही आहे म्हणा, पण काय मजा आली. अभिषेक शर्मा पहिला बॉलवर आउट. अभिषेक शर्मा 2 मॅचपासून काही चालू नाही राहिला, म्हणजे काही विषय नाही आहे म्हणा त्या गोष्टीसाठी. 2 मॅचपासून चालू नाही राहिला म्हणजे याचा अर्थ, जसं मागच्या मॅचमध्ये 18 बॉलमध्ये 24 काहीतरी रन केले ते, या मॅचमध्ये पहिल्या बॉलवर आउट झाला. गरजेचं नाही आहे प्रत्येक प्लेअर प्रत्येक मॅचमध्ये चालन, गिव्हन डेवर प्लेअर चालत असते, तो काही विषय नाही आहे. मी म्हणतो तू भाई, तू अजून 1-2 मॅचवर नको चालू लागन तर काही विषय नाही आहे, फायनल आणि सेमीफायनल फोडून टाकतो मग. असं होत असते की बा कोणताही प्लेअर समजा पुरी टुर्नामेंट चालत असते, तर फायनल किंवा सेमीफायनलमध्ये तो लवकर विकेट सोडून देते किंवा लवकर त्याची विकेट चाली पडून जाते. आणि कधी कधी असंही होतं, कधी कधी असंही होत असते की एखादा प्लेअर तो पुरा टुर्नामेंटमध्ये नाही चालला, पुऱ्या मॅचमध्ये नाही चालला, तो फायनल आणि सेमीफायनल फोडून टाकते. असते भाई, असते तो विषय असते तसा. तर मग कसे 1-2 प्लेअर आपल्या विषयाचे पाय झाले. ईशान किशन आहे, अभिषेक शर्मा आहे. ईशान किशननं काल बनवले 20 रन. ठीक आहे, बढिया आहे, काही विषय नाही आहे. तिलक वर्मा, मला एवढं समजलं नाही तिलक वर्माची विकेट कशी का पडली. मला वाटत होतं की भाई हा सगळा कोलॅप्स तिलक वर्मा सांभाळा, पण एक गोष्ट चांगली झाली की सूर्यकुमार यादवनं सांभाळला. आज त्यानं झालं असं माहिती आहे काय, भाऊचे लागले अजून 4 चान्स सूर्यकुमार यादवचे, आणि आता तो एवढा फुल्ली चार्ज अप माणूस आहे, जस्ट लाईक गॉडझिला. गॉडझिलाचा विषय कसा असते की बा तो एकदा त्यानं न्यूक्लिअर रेडिएशन्स घेऊन घेतल्या, मग तो चार्जअप होऊन जाते. मग त्याचं म्हणणं आहे की या घंटा कोणी समोर, मला काही घंटा फरक नाही पडत. तर तोच विषय आहे आता ह्याच्यात सूर्यकुमार यादवचा. आता सूर्यकुमार यादव फुल्ली चार्ज, तो मारू राहिला रन, आणि त्याच्या अंगावर नाही आता काही घंट्याचं प्रेशर, आणि तो आता मारा, तो रनही मारा, तो कॅप्टन्सी खतरनाक करण. काल भाई मला तुम्ही गोष्ट सांगा, 24 तासा पहिले सिराजला बोलवलं, सिराज मॅचही खेळला, पहिली आल्या आल्याच मॅच खेळला. भाऊला प्रॅक्टिसचाही वेळ भेटला नाही, भेटला का माहीत, पण खतरनाक काम काय म्हणू शकता या गोष्टी. तर मॅचचे काही टेन्शन नका घेऊ भाई साहेब, टुर्नामेंट चांगला जाते, ट्रॉफी आपल्याच पाशी येऊ राहिली. आय होप सो अशी व्हायला पाहिजे. हे गोष्ट अशी येऊ राहिली माहिती आहे का, आजची समजा 2026ची हे जे टुर्नामेंट आहे, हे गोष्ट अशी येऊ राहिली जसं 2023 मेन्स ODI वर्ल्ड कप. इंडियाची जी टीम होती, इंडियाची जी साईड होती ती एवढी स्ट्रॉंग होती, सेम आता तेच कंडिशन आहे, काहीच फरक नाही आहे. सेम हेच गोष्ट होऊ राहिली सध्याच्या कंडिशनमध्ये. आता त्या टुर्नामेंटमध्ये कसं झालं तर पूर्ण मॅच जिंकलो आपण, शेवटची एक मॅच हारलो होतो. तर याच्यात असं व्हावं नाही असं मला वाटते. असं खरंच व्हावं नाही याच्यानं, आपण हे पूर्ण टुर्नामेंट खतरनाकपणे जिताव, त्याचा काही विषय नाही आहे. आणि या मॅचवर बोलायचं म्हटलं तर काही टेन्शनची गोष्ट नाही आहे. हे कोलॅप्स एक पाहिजे होता आपल्याला, जे ना एक थोडं आपला पॉईंटही हे होते ना, जागृत होते ना की बा जसं अरे हे USA समोर झालं, ग्रुप स्टेजवर झाला, याच्यात फरक नाही पडत, घंटा फरक नाही पडत. अजून 4 वेळा कोलॅप्स होते आपण तरी 4 वेळा जिंकतो. पण समजा मोठ्या टीम जसं ऑस्ट्रेलिया झाली, त्यांच्यासमोर तो कोलॅप्स तो महागात पडणार आपल्याला. फायनल्समध्ये अशा गोष्टी झाल्या, ते तर कमबॅक करायची साईड चान्सेस कमी असतात त्यावेळेस. तर आता हे गोष्ट झाली तर ते पॉझिटिव्ह साईड घ्या
की आताच होऊन गेली. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की संजू सॅमसंग आता म्हणत असन की भाई जे पॉवर प्लेमध्ये आता अंमल काढून तुम्ही ना जी दमदार बॅटिंग केली ना, ते जर असं हायलाईट गिलाईट दाखवलं तर बरं होणार, पण आता हायलाईट दाखवायसारखं काही नाही म्हणा त्याच्यात. पण एक गोष्ट अशी आहे की आपण जितलो. सिराज भाई एक नंबर बॉलिंग करू राहिला. काय बॉलिंग केली, पहिली विकेट सिराज, दुसरी अर्श, तिसरी सिराज. क्या बात आहे. तगड्याने खेळले, सगळे खेळले. आता तुम्हाला माहिती आहे काय, आता एखादी टीम फसन आता बनन 270 रन. आता मी गॅरंटी देतो या गोष्टीची. एवढे खतरनाक बनन ते रन. आता जे टीम सगळ्यात समोर पहिले लागली ते टीम फिटली. मी म्हणाल फिटली ते टीम. काय मग कारण असं आहे की कसं आहे माहिती आहे का, सगळ्यांचे डोके जागृत झाले ना भाऊ की असंही होऊ शकते. एवढी पॉझिटिव्ह साईड विचार नाही करा माणसानं. तर जागृत झाले डोके, आता काही टेन्शनचं काम नाही आहे. आणि एक गोष्ट अशी की माहिती आहे का, अभिषेक शर्मा असं वाटू राहिलं की ते टचमध्ये नाही आहे असं मला थोडं वाटू राहिलं. कारण 2 मॅच त्याच्या लय वियर्ड झाल्या. तो येऊन जाईन, तो काही विषय नाही आहे. पण माझं म्हणणं असं आहे की भाऊ तू ठीक आहे, तू या 1-2 मॅचमध्ये चालून घे, मोठ्या मोठ्या मॅचमध्ये चाल, फक्त बाकी फालतू मॅचमध्ये चालूही नको. पहिल्या बॉलवर विकेट फेकून चालला जातो. मी तर एवढं म्हणतो यार, तू टेन्शन नको घेऊ द्यायचं. आता जे पहिले टीम समोर येणार हमला त्याच्यावर ड्रॅगन सारखा खतरनाक होणार बाबा. आता ते टीम आग मी जुलसेंगी फिरू. इंडियन बॅटिंग लाईनअप भाई तू आता विचार कर कोण कोण खावडेला आहे सध्याच्या कंडिशनमध्ये. रिंकू खावडेला आहे, शिवम दुबे खावडेला आहे, हार्दिक पांडे आहे, तिलक वर्मा आहे, ईशान किशन आहे, अभिषेक शर्मा आहे. एवढे सगळे खावडेला आहे आता. हे सगळे मारतील. जस्ट इमॅजिन एका प्रत्येक मॅचमध्ये 1-1 2-2 जण चाला. बाकी कोणी चाललं नाही तरी चालते. आपल्या टीमची खासियत अशी आहे की कोणीही 2 जण चालले की आपली नाही आहे पार, आता काही टेन्शनचं काम नाही. तर ठीक आहे, तो असा विषय आहे सध्याच्या कंडिशनमध्ये. बॉलिंग एकदम परफेक्ट झाली, पद्धतशीर झाली, काही खराब बॉलिंग नाही झाली. आणि विशेषतः अशी होती की आपली बॉलिंग नंतरच्या याच्यात होती तर ड्यूमध्ये बॉलिंग केली आपण ना, तेवढं बरं झालं. त्यांना काय होते माहिती आहे काय, जराशी हे लागते ना की बा ड्यूमध्ये प्रॅक्टिस होते ना जर बॉलिंग गिनिंग करायची. त्या प्रॅक्टिसची गरज नाही आहे आपल्याशी. यार तुम्ही कशा गोष्टी करू राहिले, एवढे तगडे तगडे बॉलर आहे तुम्ही घंटा म्हणून राहिले प्रॅक्टिस करायची, कशा गोष्टी करता यार. हर्षदीप सिंग आपण बॉलिंग पाहून पाहिली इंडियाची, काय बॉल गेला भाऊ ना. त्यानं पहिल्या ओव्हरमध्ये विकेट नाही घेतली, पण पहिल्या ओव्हरमध्ये त्यानं मग रनही नाही दिले. पडली होती पहिल्या ओव्हरमध्ये, रन नाही दिले त्यानं. हर्षदीप सिंगला पडली होती, पण भाईसाब पहिली ओव्हर काय काढली भाऊ ना, काय काढली. ओव्हर रन म्हणजे पडले होते त्याला, पण ते शेवटच्या ओव्हरमध्ये 18-19 वया. तर गोष्ट आहे का भाई यार, पहिली ओव्हर काय केली, पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 2 रन फक्त. जस्ट विचार करू शकता तुम्ही किती खतरनाक बॉलिंग आहे. आणि एक गोष्ट सांगून देतो, USA वाले आता हा जो राग आहे आजचा निघालेला आहे हा काढतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की भाई सिराज टचमध्ये आहे. आता तुम्ही विचार करा इंडियनची बॉलिंग काय खतरनाक आहे. एक साईडले सिराज, एक साईडले बुमराह, एक साईडले अर्शदीप, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, शिवम दुबे. अबे कोणाकोणापासून वाचून घेसान, मी हेच म्हणून राहिलो, मी डायलॉग हाच मारू राहिलो. कोणाकोणापासून वाचून घेसान मला फक्त एवढं सांगून द्या. मारणारे लय आहे आणि बॉलिंग करणारही लय आहे. तर आता तुम्ही पाहून घ्या तुम्हाला कोणापासून वाचायचं आहे. तर आज आपली दुसरी मॅच आहे आपली, म्हणजे आपल्या एक आणखीन टीमची अफगाणिस्तानची. अफगाणिस्तान वर्सेस न्यूझीलंड. चेन्नईच्या होम ग्राउंडमध्ये मॅच. तर भाई अफगाणिस्तानची चान्स आहे भाई, तो काही नाही. अफगाणिस्तान पाळून टाकून त्यांना घंटा फरक नाही पडत. न्यूझीलंड खराब टीम, न्यूझीलंड अशी कमजोर टीम नाही आहे, पण मी म्हणतो अफगाणिस्तान अशी टीम आहे जी कोणत्याही मोठ्या टीमला पाडायचा दम ठेवते. अफगाणिस्तान पाकिस्तानला घंटा काही समजत नाही आताच्या कंडिशनमध्ये, एवढी खतरनाक आहे. तुम्ही त्या ग्राउंडमध्ये आणून टाका, कोणालाही आणून टाका, अफगाणिस्तान कोणालाही वाळून टाकते. आणि आज अफगाणिस्तानचे चान्सेस खतरनाक आहे. मी एवढं सांगू राहिलो, अफगाणिस्तान म्हणजे हे मॅच सोडन तर नाही, हारून नाही ठीक आहे, इट्स ओके, पण सोडन नाही ते, हार नाही मानन. एवढी खतरनाक म्हणजे नाकात आणून टाकन ते मॅच की त्याची लिमिट नाही. म्हणजे नाकात दम करून टाकन अफगाणिस्तान, आणि त्याला जितायचं म्हणतात. ठीक आहे. आणि एक गोष्ट अशी की भाईसाब सिराज काय मला यार, सिराजले पहिली मॅच खेळला तो किती 1-2 वर्षानंतर आला तो T20 मध्ये.
तो लास्ट T20 मॅच खेळला होता 2024 जेव्हा वर्ल्ड कप जिंकलो होतो आपण. तर त्याच्यानंतर तो आता खेळला डायरेक्ट वर्ल्ड कपची मॅच. पहिल्या मॅचमध्ये 7ची इकॉनॉमी 3 विकेटा काढल्या, 29 रन दिले. सिराज आहे भाई, सिराज याचा काही विषय नाही. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ज्यावेळेस बुमराह नसते प्लेइंग 11मध्ये, सिराज असते फक्त, त्यावेळेस सिराजला काहीतरी होते बरं. सिराज होंगे ते मग सगळा अंगावर, आणि तो म्हणते घंटा होंगत नाही मी आता कोणाले, अब मैं मारूंगा, आता पा तू मजा. आणि एक आणखीन 50 झाली, एक 50 झाली, त्या 50वर कोणाचं लक्ष नाही आहे. 50. हा सौरभ जो आहे त्याची 50 झाली, त्यांचा बॉलर आहे यार तो, त्याची 50 केली सूर्यकुमार यादवनं. म्हणजे असं नाही की बा मी माझ्या एकट्याचे 50 नाही, मिल वाटके खाएंगे याच्यातले लोक आहो आपण, तर तो काही विषय नाही आहे. दुसऱ्या मॅचवर बोलून घेता, या मॅचवर बोलायला काही नाही आहे, काही टेन्शनचं काम नाही. मी म्हणतो तुम्ही इंडियन टीमवर काय बोलून घ्या भाई, लस स्ट्रॉंग साईड आहे, काही टेन्शनचं काम नाही आहे. एन्जॉय करा, पॉपकॉर्न खा आणि एन्जॉय करा. आणि दुसरी गोष्ट अशी सांगून राहिलो मी की एक लय मोठा अपसेट झाला आज, लय मोठा अपसेट झाला. याच्यावर मोठा अपसेट खरंच नाही पाहिला मी मॅच पाहिली नव्हती ती ना, मी पाहू राहिलो तो मॅच. पण मग माहिती आहे काय झालं, म्हणजे मी फक्त स्कोअर कार्ड पाहू राहिलो तो. मग जस्ट मी मॅचवर क्लिक केलं, मॅच पाहू राहिलो, आणि मग काय साईड पाहायला भेटली. अरे काय पाहायला भेटलं यार, मला की त्याची लिमिट नाही. पहिले मी पाहू राहिलो किंवा टॉस झाली पाकिस्तान वर्सेस नेदरलँडची. नेदरलँड, हां. तर विषय काय झाला माहिती आहे का, मग पाकिस्ताननं म्हटलं पहिले आम्ही बॉलिंग करतो, आमच्या अंगात गुदा नाही आहे पहिले बॅटिंग करायला, आम्ही बॉलिंग करतो. कसं आहे ते पिचगीची पाय लागते, जर नेदरलँडनं जर झोपून टाकलं तर आहे की नाही. तर मग नेदरलँडनं बॉलिंग केली, पाकिस्ताननं पहिले बॉलिंग केली. भाईसाहेब काय बॉलिंग केली, 147 रन काढले, 147 रन. ठीक आहे, मग आली पाकिस्तानची बॅटिंग. भाई नाही, या मॅचवर नाही थांबवणार कोणी, मग मी सांगून राहिलो काय होणार होतं. तर या मॅचवर मग तो डॉक्युमेंटरी मॅन साहिबजादा फरहान तो आला. मग त्यानं 31 बॉलमध्ये 47 रन केले, 151च्या स्ट्राईक रेटनं. आणि नाही बस याच्यापेक्षा मोठा स्ट्राईक रेट अफोर्ड नाही करू शकत ती. साईम आयुबाला 13 बॉलमध्ये 24 रन केले त्यानं, 4 चौके, 1 छक्का, 184चा स्ट्राईक रेट. आणि एक गोष्ट सांगू, आउट कसा झाला, नो लुक शॉट मारायला चालला होता आणि तो आउट झाला. कसं आहे माहीत आहे काय, जे आपल्याला दिसते ते शॉट मारा, जे नाही दिसत ते मारावंही नाही. आपली जिल्ह्यात भरी जिंदगी आहे भाऊ, तुम्ही काय करू राहिले मला तुम्ही एवढं सांगा. सोडून द्या या गोष्टी. कसं आहे, हे चोचले श्री अमीराचे असतात हे गोष्टी, ज्याच्यापाशी खाप आले असते तर त्यांना नाही करावे. मग आगाजी आ गए, सलमान अली आगाजी. तर मग आगाजीनं केलं असं की 8 बॉलमध्ये सरळ 12 रन मारून टाकले. 8 बॉलमध्ये सरळ 12 रन मारून टाकले. 3 चौके मारले, 3 चौके. 5 बॉल काय केलं मग येणं, 8 बॉलमध्ये 12 रन मारले, 3 चौके मारले, तर मग 5 बॉलमध्ये काय केलं. बढिया, एक नंबर. मग आता झाला मेन मुद्दा झाला, अपने बाबर आझम, दी गॉड, दी किंग, दी घंटे की किंग. तर गोष्ट अशी झाली माहिती आहे, बाबर आझमनं काढले 18 बॉलमध्ये 15 रन. आणि तिथं पडली बाबर आझमची विकेट. तो छक्का मारायला चालला होता, बिचाराच्यानं बाउंड्री क्लिअरच नाही झाली. आणि गोष्ट अशी आहे माहिती आहे की नेदरलँडनं बाबर आझमची विकेट नव्हती घ्यायला पाहिजे होती. हे मॅच हे तिथं जराशी असे म्हणू शकता की ते तुम्ही जराशी ते मॅच सोडली. बाबर आझमचे तर इथं 50 आले पाहिजे होते. ठीक आहे, बाबर आझमचे जर 50 झाले असते तर मग ही टीम 80वर आउट झाली असती, गॅरंटेड आहे. जर बाबर आझमची तर 50 झाली असते तर ही टीम 80वर आउट झाली असती. कारण की मेरा भाई इतना खतरनाक म्हणजे तो एवढा खतरनाक मारते, समोरच्या घंटा प्रेशर नाही होते, एवढा खतरनाक आहे बाबर आझम. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगून देतो, अपसेट आज पाकिस्तानचं झालं, हे नेदरलँडचं झालं की पाकिस्ताननं नेदरलँडला हरवलं. नाही तर नेदरलँड हे टीम भाऊ 80-90% हे मॅच जितू राहील ती.
आणि पूर्ण मॅच जर पाहिसाल ना, पूर्ण मॅच 80-90% मॅच जिंकली होती नेदरलँड. म्हणजे समजा 6 घंट्याची मॅच आहे ना, 5 घंटे हे नेदरलँड मॅच जिंकत होती, 5.5 घंटे मॅच जिंकत होती. शेवटी गडबड झाली जराशी आणि तिथं काम हुंगलं, म्हणजे तिथं काम ते विंगलं पुरं. कसं आहे माहिती आहे काय, पाकिस्तानसोबत खेळायचं आहे ना, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, बाबर आझमला आऊट नाही करायचं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की पहिला नियम नाही विसरायचा, ठीक आहे. आणि कसं आहे, हे नेदरलँडवाले यांना काही हार नाही मानली भाऊ, ते शेवटच्या पॉईंटपर्यंत घेऊन गेले. आणि एक गोष्ट यांची खासियत आहे, हे शेवटपर्यंत यांचे पाय थरथर करतात एंडिंग पॉईंटवर. यांचे पाय लटलट थरथर करतात, एवढे थरथर करतात की त्याची लिमिट नाही. तर फालतू गोष्टी तर काही करू नका, मजा तर अशीच येऊ राहिली. का सुचले तुम्हाला माहिती आहे, एवढी गंदी कंडिशन होती बिचाऱ्यांची की जर ते 3 छक्के आणि तो 1 चौका लास्ट म्हणजे 19व्या ओव्हरमध्ये नसते आले, हे तर मॅच हारली होती. आणि आज तोच अपसेट होता जो झिम्बाब्वेनं केलं, जो काय आहे की USA केलं. आज नेदरलँड पकडू राहील ती. पाकिस्तान फक्त 2 घंट्यात ह्या T20 वर्ल्ड कपच्या बाहेर गेला असता, फक्त 2 घंट्यात. घंटा फरक नसता पडला कोणाला, मग मी सांगू राहिलो, पाकिस्तान 2 घंट्यात या वर्ल्ड कपच्या बाहेर गेला असता. आणि एक गोष्ट सांगतो, हे जिंकले ना तर एवढे मरू म्हणजे तरसू जिंकले हे की याची लिमिट नाही. लय गंदे तरसले रे हे, याच्यापेक्षा तरसणं पाहिलंच नाही मी आतापर्यंत. एवढं गंद खेळणं म्हणजे हे तर बोगसपणा झाला हो हा. याच्यापेक्षा बोगसपणा काय होऊ शकते आणखी. म्हणजे काय यार, तुम्ही म्हणजे एवढे मोठे मोठे नाव आहे तुमच्यापाशी, एकदम किती मोठं नाव आहे, बाबर आझम, नाव घ्यायला अर्धा घंटा लागू राहिलं. नाही बाबर आझमची चुकी नाही आहे, बिलकुल चुकी नाही. बाबर आझम तर यार, तो तर यार एक साईड रोखून खेळू राहिला की तुम्हाला म्हणून राहिलं तर तुम्ही मारा, तुम्ही मारून वगैरे राहिले तर बाबर आझमची थोडी चुकी आहे त्याच्यात, आहे की नाही. आणि हे सांगतो, जर ते कॅच झाली असती ना त्या नेदरलँडवाल्यानं, ते फिल्डरनं ते कॅच जर पकडली असती ना याची, फहीम अशरफची, हे मॅच तरी गेलती. ते एक कॅच सुटली म्हणून हे वाचले. जर ते एक कॅच नसती सुटली तर हे तर जिल्लत झालती यांच्या अंगावर पडली होती ते बोकांडी. झिम्बाब्वेनं केलं तर, मग त्याच्यानंतर USA केलं, आता डबल USA करून. कारण की USA जर इंडियाला 160वर रोखू शकते, येणले तर घंटा होंगत नाही मग USA, मी गॅरंटी देतो. फक्त USAचे बॉलर फिट पाहिजे आता, कारण की त्यांची बॉलरची बँड वाजवून ठेवायला आहे. पण मजा आली भाई मॅचमध्ये, मजा आली यांच्या पाकिस्तानच्या मॅचमध्ये, कायची घंट्याची. यार मला खराब वाटलं, कसं आहे माहिती आहे का. आणि एक गोष्ट सांगा, 148 रन मरू लिखा हो. 19 ओव्हर 3 बॉलमध्ये, म्हणजे फक्त पहिले 3 बॉल पहिले जिंकले, हे 3 बॉल पहिले 147 रन. एवढेच 10 ओव्हरमध्ये चेसवाले पाहिजे यार, 10 हार्डली 11-12 ओव्हरमध्ये, 12 ओव्हरच्या वरचा गेम नाही आहे हा. पाकिस्तान आहे ना, ल मरू जिंकले बिचारे, ल रडू जिंकले. जर ते एक कॅच झाली असती तर मग नाही जिंकली असते ते. आणि तुम्हाला एक सांगतो मी, अंडर 19 वर्ल्ड कपचं फायनल, इंडिया वर्सेस इंग्लंड. वैभव सूर्यवंशी 80 बॉलमध्ये 175 रन, 200 स्ट्राईक रेट आहे ODI मध्ये. 200चा स्ट्राईक रेट ODI मध्ये, जस्ट विचार करू शकता तुम्ही. मी म्हणतो बाबर आझमच्या पुऱ्या जिंदगीचा स्ट्राईक रेट नाही आहे 200चा, कोणते एक मॅच नाही आहे 200च्या स्ट्राईक रेटने बाबर आझम खेळू राहिला, अशी कोणती मॅच पैदा नाही झाली आतापर्यंत. यार मी म्हणतो तो ODIत मारू राहिला, तू T20 मारून दाखव, चॅलेंज आहे मला. अबे तू T20 मारून दाखव मला, एवढे 200 स्ट्राईक रेटनं तू T20 खेळून दाखवून दे, पाहून घेऊ आपण काय आहे तो. अंगात गुदा पाहिजे ना, अंगात गुदा असता नाही आहे तो, गुदा पाहिजे, दम पाहिजे, दम. 200च्या स्ट्राईक रेटने खेळला तो ODI मध्ये, आणि त्यानं 50 रन नाही मारले 200 स्ट्राईक रेटनं, 175 रन मारले. अबे यार सोडून दे भाई, सोडून दे, काही नाही ठावलं त्या मॅचमध्ये, सोडून दे.
आज 2-3 व्हिडिओ येणार आहे आपले, तर चलो बाय बाय.